सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदी 4 पदांसाठी 4 अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी तन्वी चांदोसकर व स्वच्छता समिती सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, तर महिला बाल कल्याण उपसभापतीपदी सौ मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड झाली। जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। नगर पंचायतीच्या विषय समिती सभापतीची निवडणूक आज या ठिकाणी होत असून मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा देवगड जामसंडे नगर पंचायतच्या कार्यालयात पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध होत असून पाणी पुरवठा सभापतीपदी तन्वी चांदोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण संवाद साधणार आहोत पाणी पुरवठा समिती सभापती तन्वी चांदोसकर यांच्याशी। तन्वी मॅडम, एकंदरीत पाहता आज देवगड जामसंडेची पाणी समस्या ही गंभीर स्वरूपात निर्माण झाली असून गेली 8 ते 10 दिवस देवगड शहराला किंवा जामसंडे शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे आणि त्या अनुषंगाने या पुढील काळात आपण पदभार घेतल्यानंतर एकंदरीत या परिस्थितीत सुधारणा करण्याकरता आपण कशा पद्धतीने कार्यवाही करणार आहात, काय सांगाल? आज आम्हाला हे जे सभापतीचं पद मिळालेलं आहे त्यासाठी प्रथमतः मी आभार मानते। माननीय खासदार राणे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, त्यानंतर आपले पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार गोगटे साहेब, या सर्वांनी ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। मी देवगड जामसंडे नगरपंचायतच्या रहिवाशांना मी एक आवाहन करते की मला 15 दिवस तुम्ही मला एक अभ्यास करण्यासाठी द्या। आपला जो पाणी पुरवठ्याची इतकी जी टंचाई झालेली आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ती पहिले मी समजून घेते आणि जसं की आता आपल्याकडे एक नळ योजनेचं काम चालू आहे ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, त्यांचं पाणी आपल्या देवगडमध्ये कसं साठवणूक होईल आणि देवगड जामसंडेमध्ये हा जो प्रॉब्लेम टंचाईचा प्रॉब्लेम आहे तो एक दिवस तरी दिवसाआड पाणी कसं येईल ही जबाबदारी मी आजपासूनच घेतलेली आहे। यापुढे देवगड जामसंडेच्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवणार नाही आणि ती कशा प्रकारे कमी करता येईल याचा पाठपुरावा आम्ही निश्चितच करू आणि याच्या पुढे जाऊन कोरले सातवडी धरणाचं जे पाणी आपल्या देवगड जामसंडेमध्ये पाण्याचे स्रोत आहेत, फक्त आपलं नियोजन व्यवस्थित झालेलं नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचं, या गोष्टींमध्ये आपण नियोजन व्यवस्थित करून जो पाणी समस्या आहे ती दूर करण्याची नक्कीच आम्ही प्रयत्न करू। तुम्ही सगळ्यांनी यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा। पत्रकार बंधू असतील, माझे सगळे नगरसेवक असतील, आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील आणि वेळ लागली तर ग्रामस्थांकडे पण मी जाणार आहे त्यांच्या विनंती करण्यासाठी। तर त्या सगळ्या ग्रामस्थांना मी आवाहन करते की देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि हा पाणी प्रश्नाची जी टंचाई आहे ती आपण सोडूया। धन्यवाद। निश्चितपणे या ठिकाणी देवगड जामसंडे शहराला एक दिवस पाणी पुरवठा होण्यासाठी आपण पूर्णपणे यापुढील काळात प्रयत्नशील आहोत आणि जेणेकरून जनतेच्या पाणी समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असं आश्वासन देखील या ठिकाणी विद्यमान ज्या नूतन सभापती आहेत पाणी पुरवठा समिती सभापती तन्वी चांदोसकर यांनी या ठिकाणी दिले आहे। आपण आता संवाद साधणार आरोग्य शिक्षण समिती सभापती बुवा तारी यांच्याशी। बुवा तारी, एकंदरीत मात्र देवगड जामसंडेमध्ये घंटा गाडी असो किंवा कचऱ्याची समस्या असो ही गेली कित्येक वर्ष भेडसावत आहेत। या ठिकाणी आता आपली नूतन सभापतीपदी निवड झाली। गेले कित्येक दिवस या नगरपंचायत कार्यालयासमोर या 4 घंटा गाड्या उभ्या आहेत, त्या बाबतीत आणि अपुऱ्या असलेल्या घंटा गाडी आणि एकंदरीत कचऱ्याची समस्या या बाबतीत आपण कोणती भूमिका घेणार आहात? सर्वप्रथम मी आपले लाडके पालकमंत्री नितेश राणे साहेब व भारतीय जनता पार्टी यांच्यानी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जे मला सभापतीपद दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन। आणि शहराचे जे प्रमुख प्रश्न आहेत, कचऱ्याच्या जागेचा प्रश्न असेल, घंटागाडी असतील किंवा इतर समस्या आहेत, त्या पूर्णपणे कशा सोडवता येतील किंवा त्याच्यावर सर्व सुरळीत कसं होईल यासाठी मी पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच माझं पूर्ण 100% देऊन मी जे काय असेल ते प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन। निश्चितपणे या ठिकाणी देवगड जामसंडेमधील जी काय कचऱ्याची समस्या असेल किंवा आरोग्य शिक्षणासंदर्भातला जो काही विषय असेल तो निश्चितपणे मार्गी लावण्याकरता आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती या ठिकाणी आरोग्य शिक्षण समिती सभापती बुवा तारी यांनी दिली आहे। आजच्या या निवडीत
बांधकाम समिती सभापतीपदी रोहन खेडेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी मनीषा जामसंडेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून निश्चितपणे या चारही निवडी ह्या बिनविरोध झाल्या असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक हे सभापती विषय समिती सभापती या निवडणुकीत निश्चितपणे विजयी झालेले आहेत. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.